जनाबाई एका घरचा दसरा काढायला गेल्या. आलाय दसरा जवळ. मला वाटते 15 तारखेच्या आधी काढावा लागतो दसरा. पक्ष संपलं की दसरा काढायचा. म्हणजे ज्याच्या घरी पक्ष पित्र आहेत त्याचे पित्र जेवले की दुसऱ्या दिवसापासून दसरा काढायला सुरुवात करतात. ज्याचे सर्व पित्री आमुषाला पित्र आहेत त्या दिवशी पित्र घालायचे आणि दुपारच्या नंतर दसरा काढायचा. मग असं जनाबाई एका व्यक्तीच्या घरी दसरा काढण्यासाठी गेल्या. मोठाली माणसं घर साफसफाई करता नोकर लावत असतात. पूर्वीपासून परंपरा आहे. मोठ्या माणसांना किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशाला किंमत आहे. तेव्हा पैशाच्या बाबतीत कीर्तनकार असेल, एखादा व्याख्याता असेल, एखादा विद्वान असेल, एखादा राजा असेल, त्यानं पैशाच्या विरोधात बोलणं हे मूर्खपणाचं काम आहे. मूर्खपणाचं टोक आहे. पैशाला किंमत आहे. देव आणि संत याच्यानंतर या जगातले प्रत्येक कामं पैशानं होतात. देव आणि संत याच्यानंतर पूजनीय पैसा आहे. किंमत आहे पैशाला. पैशाला किती किंमत आहे सांगू तुम्हाला. पैशावाली माणसं मातीला गेली तरी मसनवाट्यात भोईला बसत नाहीत. मसनवाट्यात सुद्धा पैशावाल्यांना खुर्च्या बघा. टीव्हीवर मोठ्या लोकांच्या अंत्यविधी तुम्ही. पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. किंमत आहे. मी एक गाणं ऐकलं तर ट्रॅक्टर मध्ये. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया किंवा सब पैसे के भाई रे अपना साथी. पैशाला किंमत आहे. याच्या पलीकडे सांगू का. रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं. मी नाही सांगत. नालायक शब्द लय साधा वापरलाय मी. याच्या पलीकडे इतका घाणेरडा शब्द आहे. फक्त माझं वय कमी असल्यामुळे तो शब्द वापस घेतो. रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं आठवणीनं मुळण पत्रिका पैशावाल्याला देणार. आणि रक्ताच्या नात्यातले नालायक माणसं रक्ताच्या नात्यातल्या गरीब माणसाला परस्पर पत्रिका देणार. हा नीतिशास्त्राचा नियम आहे. नियम आहे. नियम आहे. नियम आहे. नियम आहे. एका श्रीमंताच्या घरी जनाबाई दसरा काढायला. याच्यावर सांगतोय. जनाबाई एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी दसरा काढायला. महाराज देवाचं नाव मोक्षासाठी घ्यायचं आणि पोटासाठी आपलं काम करायचं. हरी का नाम पेट का धंदा न करे हो मोर खांदा. मोक्षासाठी भजन करायचं आणि आपल्या पोटासाठी काम करायचं. मी माझं तर एक मत आहे. अर्थशास्त्राचा नियम सांगतो. अर्थशास्त्राच्या पुरुषार्थामध्ये काही नियम आले, काही मुख्य नियम आले, काही उपनियम आले, प्रभेद आले, छिन्न आले, विछिन्न आले, भय आले, व्याप्ती आल्या, विन्मुख आल्या, परा आल्या, काष्टा आल्या, मिमाध्य आल्या. अर्थशास्त्राच्या प्रणालीनुसार एक प्रणाली आहे. आपलं काम सोडून भजन करणाऱ्या माणसाला सुद्धा नालायक म्हटले. कॅनलला पाणी सुटलं असेल, लाईट चालू आहे, ऊस वाळायला आहे आणि मोटर चालू करून ऊसाला पाणी न देता जर भजन करीत असेल तर संतांना तो आवडत नाही. महाराज सांगतात आपलं काम करून मिळालेला वेळ भजनात द्यायचा आहे. कामामध्ये काम कामामध्ये
विटेवरच्या मालकाकडे नंतर गेले एक वारकरी, पण त्या वारकऱ्याकडे रामेश्वर बुवा अण्णा सगळ्यात अगोदर विटेवरचा मालक गेलता, नंतर ते वारकरी मालकाकडे गेले. मालक आधी त्या वारकऱ्याकडे. मारुतराव, त्या वारकऱ्याचं नाव संत सावता महाराज. देव भेटायला, देव भेटायला. आणि त्या सावता बाबांनी म्हणावं शेतातल्या वस्तूला देव मानावं. कांदा मुळा भाजी शेतकऱ्याची काळी माय विठ्ठले, शेतकऱ्याची काळी माय शंकर आहे, शेतकऱ्याची काळी माय प्रत्यक्ष संत आहेत. हो, अहो रक्ताचा घाम करून मातीत टाकणारी माणसं पापी कशी म्हणता येते? सांगा बरं, जगातला असा कोण श्रीमंत सुंबळे आहे ते चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाईल? त्याच्या इथं 100 क्विंटल सोनं असू द्या, यम हानीन त्याला लाल होऊस तर विठाला विठाला अर्थो भयपुंज व्याप्ती हेमांग सकल स्थितेजाम नैव भक्षंती तथा रुधिरो स्वेदाति जायते यद्धरणी गर्भायम मौतिकाति जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय? या मातीतले मोती खायची ताकद, हे सोनं चांदी खायची वस्तू नाही. असेल ते नसावा, त्याच्या विरोधात नाही, ते असावा. संपत्ती असावा, पैशाच्या विरोधात नाही जायचं. पैशाला किंमत आहे. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मान सन्मान प्रतिष्ठा बाकीच्या ज्या भौतिक गरजा आहेत ते त्याच्याशिवाय भागल्या जात नाहीत. त्याच्या विरोधात नाही जायचं. म्हणून त्याच्यासाठी रातपाट करायची. अर्थशास्त्राचा एक नियम आहे, कितव्या क्रमांकाचा आहे ते नाही सांगणार, कोण्या प्रभेदात येतो ते नाही सांगणार. घरी गेल्यावर बघा भितडासारखी मोबाईल येतो तुम्हाला हिचकी जा. अर्थशास्त्राचा नियम आहे 20 वय संपल्याच्या नंतर वयाच्या 40-42 पर्यंत न कमवता खाणारा माणूस कुटुंबात राहण्याच्या लायकीचा नाही. तो त्याच्या कुटुंबाला घातक आहे, तो त्याच्या शेजाऱ्याला घातक आहे तात्या, तो त्याच्या शेजाऱ्याला घातक आहे देशमुख बुवा, तो त्याच्या गावाला घातक आहे, तो त्याच्या प्रांताला घातक आहे, तो त्याच्या तालुक्याला घातक आहे, तो त्याच्या जिल्ह्याला घातक आहे, तो पवित्र महाराष्ट्राला घातक आहे. नीतिशास्त्र सांगते व्यसनी माणसापेक्षा देशाला घातक आळशी लोक असतात. आळशी लोक असतात. एका माणसाला 50 रुपयाचं व्यसन करायचा नाद आहे. काय तुमचे पैसे वर आले का सरपंच त्याला फुकट 50 रुपये द्यायला? कसे देताल तुम्ही? त्याला तुमच्या शेतात बरासच खांदावं लागेल तर तुम्ही देताल, तर ते व्यसन करेल गुरुजी. पण आळशी माणसं 200-200 एकरवाले खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र पाडल्याव मधात खसखस राहत नाही, रस्त्यानं पडलेली दिसत नाही, तशी 200-200 एकर कशा गेल्या हे हैदराबादच्या आळशाला विचारा. विठाला विठाला हैदराबादला निजाम नावाचा व्यक्ती होता, आपल्यावर त्याचंच राज्य होतं. 17 सप्टेंबरला आपण मुक्त झालो, देश स्वातंत्र्याच्या नंतर आपण मुक्त झालो. निजामानं एक मोहीम काढली, आपल्या राज्यातले जितके आळशी आहेत तितके जमा करा, त्याला 17 गौसले. म्हणून न्यायशास्त्रामध्ये एक आळशी दाखिला जांभळीच्या झाडाखाली झोपल्याला. किती आळशी? अशी जांभळ मस्त राय जांभळ होती, तिची आठवळी बारीक आणि जांभळ खपक्या, 7-8 खाल्ली की पोट भरण. अशी जांभळ, अशी जांभळ भावताल सडा झाल्या, खाईच नाही. अरे खाय ना जांभळ, ते म्हणला उचलून खाचा पण कटाळा. मग त्याचं 1.5x3चं तोंड होतं असं वाचलेलं, याच्यात पडतच खाणार. तो तोंडात पडल्यावर एक जण म्हणला चावणं, म्हणला मध्ये गेलं तच खाचं, नाही तर चावणार पण नाही. त्याला निजामानं 1 नंबर चाळशी म्हणून कोपऱ्यात ठुलतो. विडाला विडाला. आणि मग निजामाच्या दरबारातल्या काही लोकांनी विचारलं हे काय के वाचते पकडे बोले. मग निजामानं सांगितलं इनके छाव में नाही बैठना, म्हणजे ह्या 17 नालायकाची सावली पण अंगावर पडू देऊ नका. आपल्याला हे भ्रष्ट करत असते. म्हणून कुटुंबात काही माणसं काम करतात आणि एक आळशी मळणीच्या भावताल जसा बैल फिरतो का मेडीच्या भावताल मळणीचा, तसा सगळ्या घराला दळून टाकी तू एक हरामखोर आळशी.
म्हणून आळशी कामाची नसते. 20 संपल्याच्या नंतर 40 ते 42 पर्यंत दिवसाला जर 10 रुपयाचं खाला लागत असेल तर 80 रुपये घरात आणायचे. अर्थशास्त्राचा नियम आहे. नाही तर तो जगण्याच्या लायकीचा नाही. किमान त्याच्या पुरतं तरी आणावा तर तो राहण्याच्या लायकीचा आहे. कमाई न करता जर फुकट खात असेल तर तो भारत देशासाठी घातक आहे. विठाला बघा, जीनच्या पॅन्टीवाल्यानं आपल्या बाप दाद्यांचा इतिहास बघा. आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांचा इतिहास बघा. अरे 80-90 वळणल्याच्या नंतरही फुकट खात नव्हते. कासरा तरी वळायचे, बाजाचं सूम तरी वळायचे, जोते तरी करायचे, मुंगशे तरी करायचे, कासऱ्याच्या आगुंड्या तरी करायचे, शिक तरी तयार करायचे. दुर्डी ठोवाला शिक तरी तयार करायचे. शिक तरी रिकामं खात नव्हते. म्हणून शेवटपर्यंत त्यांना आनंदात घरातली लोक जगवायचे. विठाला विठाला पैशाला. एका श्रीमंत पैशावाल्याची तर इथं चाललं होतं ना, एका श्रीमंत माणसाकडे साध्वी जनाबाई दसरा काढायला. शेवटचा पुरावा, शेवटचा. मग नंतर मला पुरायचं म्हणजे मला सुट्टी द्यायची. एका श्रीमंताकडे दसरा काढायला. 2 उदाहरणं झाले, तिसरं चालू आहे ना. बस झालं एवढं. पुन्हा मला वाटते उद्या संध्याकाळी कीर्तन इथं जवळच आहे. नाही नागापूरला उद्या संध्याकाळी 9 ते 11. नागापूर जवळ झालं नाही तू इथं जवळच आहे. हो, उद्या संध्याकाळी आहे तिथे गिरगावचा बाळू. कीर्तन देवाचं आहे पण सांगायला मी आहे. बरेच लोक म्हणतात आमच्या कीर्तनाला या. तू हो कीर्तन पप्याची माय कदरली तुला. हो कीर्तन कोण ऐकलं? अरे कीर्तन देवाचं आहे, सांगायला तू आहे. विठाला विठाला दसरा काढायला साध्वी जनाबाई. काय अधिकार असेल जनाबाईचा? किती मोठा अधिकार असेल जनाबाईचा. सज्जनांनो, जातीच्या बाबतीत बचबच करणाऱ्याचे तोंड दाबायचं काम ठराविक संतांनी केलं. त्याच्यानंतरला सडेतोड जर काम कोणी केलं असेल तर ते जनाबाईनं केलं. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, 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 त्याचे पायी माझे कपाळ. चांडाळ कुळातलाय पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपूरचा वारकरी आहे ना, मग त्याचे पाय माझ्या डोक्यावर. जनाबाई म्हणते जनाबाई जनाबाई. आणि त्या जनाबाई एक जणाचा दसरा काढायला. तर दसरा काय असतो माझ्या जुन्या मावल्यांना विचारा. आता शिमिटाच्या डोंगरात राहणार नीला काय दसरा. सकाळी सुरू केला की 12 वाजूस तर दसरा जिकडं तिकडं 4-4, 5-5 दिवस दसरे काढीत होत्या. हो, मातीचे घरं सारवीनं. काय बेजाऱ्या असतील त्या, काय बेजाऱ्या जुन्या मावल्यांच्या. मग आताच्या टिकल्यावाल्याला थोडीशी लाज वाटावी. सुना म्हणत्याने हुमेला कशाला आणला? आणू नका, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मी काय मागं लागे नाही. असा पैशाचा पाऊस दिला, बारीकसा पाईप दिला मला पंढरपुरातल्यानं. मी भंगीर यायला चोंबालीत नाही. विठाला विठाला आणि लोकांना गोड वाटावं असं कीर्तन जर वक्ता करीत असेल तर त्याचे पूर्वज मातीला जातील, नरकाला जातील.
देवाला आवडावं असं कीर्तन. विठाला विठाला पाकिट देणारा तर कीर्तनकाराला बनेली ना अंडरवेली धुवायला लाईल. मी 2-4 हजार आगाव घालतो तुझ्या पाकिटात, धुमाया बनेली. नाही 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 असं नाही बोलायचं वक्त्यानं. येऊ तरी येऊ रागे, राग आला तरी हरकत नाही. हा पण जे ज्ञानोबा आहे तुकोबारायची वाणी त्याच्यावर आपण बोलायचं. टिकल्यावाल्यांना थोडीशी लाज वाटावी म्हणजे आत्ताच्या सोनायला काय परिस्थिती असेल 72च्या दुष्काळात. हे तळ व्हायच्या आधीची गोष्ट, ह्या तळ्यातलं तुम्ही पाणी वाढायच्या आधीची गोष्ट काय असेल तुमची या जुन्या लोकांची परिस्थिती. कसे या डोंगरात जगत असतील, कसे संसार केले असतील त्यांनी, कशा जमिनी कमवून ठेवल्या असत्याल. आता त्या जमिनीवर गावरान तुपात चपात्या बुडून खाणाऱ्या टिकल्यावालीला थोडीशी लाज वाटायला पाहिजे. जी त्या सासूच्या किमान दसऱ्याच्या दिवशी तरी पाया पडत आहे, किमान दिवाळीच्या दिवशी तरी पाया पडत आहे, सणावाराला तरी पाया पडत आहे. आणि तू ह्या आधी जर सासू मेली असल तर भिंतीवरल्या सासूला नमस्कार करी जाय. तू सून तुला झोका देईल, नाही तर या सासूच्या विरोधात जाणाऱ्या टिकल्यावालीला सून चिमणी टाकून फुकीन. विठाला आम्हा परिस्थिती मी पाहिलं. माझा जन्म खेड्यातला आहे. काय परिस्थिती होती दसऱ्याच्या दिवसात. 4-5 दिवसाचा दसरा काढला. सगळ्यात शेवटी दसऱ्यातलं काम असतंय धुणं धुणे, सगळं घरातलं बाहेर काढणे, घर साफ करणे, मग वस्तू धुवून मधात टाकणे. आणि शेवटचा टप्पा असतोय गोदडे चादर काय काय असतील त्या काळात. रगीब हे तर नव्हतंच ना, तो काळ फार दुर्मिळ काळ होता. मग शेवटचा टप्पा धुणं धुवायचा. येऊन या काळ वैसला शिवसा सांगतोय. धुणं धुण्याचं काम साध्वी जनाबाईकडे आलं आणि पवित्र तुमचं आमचं पाप संपील काही नवल नाही. तीर्थाचं पाप संपवायची ताकद जिच्या ते तिला चंद्रभागा म्हणतात. तीर्थाचं पाप बाकीच्या तीर्थावर स्नान केल्याच्या नंतर ते तीर्थ मळून जातात आणि मळालेलेच तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. तिचं नाव चंद्रभागा. आणि या पवित्र चंद्रभागेच्या पात्रात जनाबाई ते धुणं धुत होत्या. पहिल्या दिवशीचं धुणं धुतलं, वाळीलं घड्या केल्या नेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशीचं धुणं धुतलं, वाळीलं घड्या घातल्या नेऊन टाकलं. आता शेवटच्या दिवशी जे धुणं धुत चिंध्या फेकून देत नव्हते भाऊ. कारण त्या काळातल्या चिंध्या कॉटनच्या होत्या, सुती कपड्याच्या होत्या. पॉलिस्टर कमी होतं ना. माझ्या लहानपणी पॉलिस्टर कमी होतं. तर 700 वर्षापूर्वी पॉलिस्टर असेल काही विचार करा ना तुम्ही. सगळं सुतीच होतं आणि सुती कपड्याची लय गरज होती त्या काळात. आताच्या या काळात जर काही गोष्टी जर मागच्या सांगितल्या तर लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्यात. असं म्हणतील लोक, असं म्हणतील याला ॲडमिट करा एखाद्या दवाखान्यात, त्याच्या गोळ्या संपल्यात. काळ बदलला. तुम्हाला सांगतो जुन्या काळात बी साठवून ठेवण्यासाठी डबे नव्हते. शिंदीच्या किंवा पिवळ येलाच्या फोकापासून दुरडी तयार करायची, टोपलं तयार करायचं, बिब्याचं तेल काढायचं, बिब्याच्या गोट्याच्या तेलामध्ये सुती कपड्याची राख टाकायची, ती राख आणि तेल त्या टोपल्याला लावायचं. त्याला कुडव म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तो देव जाणे. त्याच्यात बी टाकायचं, बियावर मग लेप करायचा कपड्याचा आणि त्याच्यावर मग शेण आणि पांढरी माती त्याचा लेप टाकून द्यायचा. 5 वर्षाच्या नंतर बी काढा, मधात किडा लागत नाही आणि 5 वर्षाच्या नंतर बी पेरा, ते जर्मिनेशन 1 नंबरचं होणार. आता तर प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये सोयाबीन दाबलं, दिसायला पिवळा आढळे, निघच ना. निघलं इकून तिकून तर शेंगच लागन. तो काळ होता, काळ गोड. अत्यंत त्या चिंकायची सुद्धा गरज होती. पोत्रा करायचे, बाळंते करायचे. पोत्रे होते ना, भिंती मातीच्या असल्यामुळं, हे शिमिटाच्या नसल्यामुळं खूप 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 किंमत होती. शेवटच्या टप्प्यात फाटकी तुटकी वस्त्र 3ऱ्या दिवशी जनाबाईकडे धुण्यासाठी आली. ही सगळी श्रद्धेनं धुतली, वाळत घातली. जाडजूड होती, वाळायला वेळ लागला. चंद्रभागेच्या कडेला एक झाड आहे, त्या झाडाखाली तेवढं वाळवंटात धुणं वाळूस तर. आणि दसरा हा पावसाळ्यात असतो. ज्या दिवशी ऊन असेल त्या दिवशी धुणं धुत होते. योगायोगानं त्या दिवशी ऊन पडलं
चंद्रभागेची वाळू थोडीशी तापली, त्याच्यावर धुणं वाळत घातलं, एक कपडा लवकर वाळला, त्याची घडी केली. आणि हे जे नक्षत्र आहेत का, 2 नक्षत्र, हे 2 नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. विश्वामित्राचा उन्हाळा. तुम्ही अजून लक्षात घ्या, पावसाचे थेंब चालू असल्यावर गरमत आहे. हस्ता आणि चित्रा नक्षत्र, म्हणून तर याच्यात ज्वारी निघत असती. हो, या गरमीत ज्वारी निघत असती. ढेकळी पेर हो, कोणती पेर हो. जुने माणसं म्हणायचे, इतकं रान तापलंय की खालून फारुळ्याच्या नोकातून नळ्यात हवा आली गरम, आणि ती गरम हवा चाड्याच्या तोंडातून इथं पोळायची, ही जागा पोळायची. रामेश्वर महाराज तुम्ही नुसता हसा, तुम्ही काही पेरलं नाही, तुमचं काही ही जागा चाड्याला लागली नाही, तुम्ही आपलं नुसतं हो म्हणी जा. पण बाळ्या खरं सांगायला इतकं तरी मदत करी जा. विठाला विठाला ह्या जागेला चाड्याचे चटके बसायचे तरी ज्वारी निघत होती. कारण या उष्णतेत ती ताकद बसुराजा जन्माला यायची, ती ज्वारी जन्माला यायची. उन्हाळा विश्वामित्राचा, झाडाखाली अंग टाकलं आणि एक फाटका कपड्या वाळल्याला देशमुख त्याची घडी केली, उशाला घेतली, डोळा लागला. आणि डोळा लागल्याच्या नंतर तात्काळ जाग आली. ती जाग तात्या याच्यामुळं आली, तो कपडा रामकृष्ण हरी म्हणत होता. तो कपडा राम राम म्हणत होता, राम राम म्हणत होता. 5वा दिवस होता काम करायचा. अण्णा 5 दिवसात, पूर्वीच्या काळात तर मजुरी नव्हतीच जास्त, पण शेवटच्या 5व्या दिवशी संध्याकाळी साध्वी जनाबाईनं त्या माईला विनंती केली, त्या श्रीमंत बाईला, काहीच देऊ नका, इतका कपडा देऊन टाका. तो कपडा सोलापूर जिल्ह्यातल्या व्यक्तीचा होता. पंढरपूर बी सोलापूरमध्येच येत आहे ना. हो हो. आणि त्या श्रीमंत माणसाकडं तो कपडा आनंद आश्रमातून आलता. आणि तो कपडा भजन करतोय म्हणून त्या भडव्यानं, त्या नालायकानं, त्या हरामखोरानं पंढरपुरातल्या एका व्यक्तीला द्यालता. पण पंढरपुरात दिलाय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. त्यालाही त्या कपड्याची किंमत नाही, त्यानं तो कपडा पायपुसणं म्हणून टाकला होता. आणि तो कपडा फार दिवसाच्या नंतर साध्वी जनाबाईला सापडला. आणि जनाबाईनं त्या श्रीमंत व्यक्तीला सांगितलं, माय आम्हाला कन्या आंबाड्या घुगऱ्या काही देऊ नकोस. 2 दसरे प्रसिद्ध आहेत. एक जनाबाईनं काढ्याला दसरा आणि एक नामदेवरायच्या आईनं गोनाबाईनं काढ्याला दसरा. गोनाबाईनं एका संत शिरोमणी नामदेवरायच्या मातोश्री गोनाबाईनं ज्या वेळेला दसरा काढला, त्यावेळेला त्या श्रीमंत बाईला एकच मागितलं, मला तिळ देऊन टाका. कारण नामदेवरायच्या घरी देव दिवाळीच्या आंघोळीला येणार होता. आणि देव आंघोळीला आल्यावर उठण्यासाठी तिळ नव्हते, म्हणून 5 दिवस केलेल्या कामात अख्खा घाम रिचवलेल्या कष्टात तिळ मागितले होते वाटिकशे. आणि त्या कष्टाच्या तिळाचं उठणं जगाच्या मालकाला लावलं होतं. त्याचा सुगंध कसा असेल, काय सुगंध असेल, ते काय सुगंध असेल, काय सुगंध. आणि हा एक जनाबाईचा दसरा. जनाबाईनं त्या बाईला सांगितलं, एवढा कपडा मला पाहिजे. त्या बाईनं वाकून कपडा हातात घेऊन द्यावा का नाही माणिक भाऊ. तिनं 2 पायाच्या सांधीत तो कपडा धरला मारुतराव, आणि जनाबाईकडं ते कपडा फेकून दिला. किती हलकट असेल ती बाई, कारण तिला त्या कपड्याचं महत्त्व नव्हतं. जनाबाईनं फेकलेला कपडा मांडवेकर हृदयाशी लावला आणि घरी नेला. आणि संत शिरोमणी नामदेवरायला सांगितलं, गुरुवर्य, हा कपडा कोणी इनला असलो, कोणी इनला असं ना कपडा. तर नामदेवरायनं त्यावेळेला जनाबाईला सांगितलं होतं, जना एकच इच्छा आहे माझी. जना तुझी काय इच्छा आहे. जनाबाई म्हणले, एकच इच्छा आहे माझी. नामदेवराय म्हणले, एकच इच्छा आहे माझी. देवा, हा कपडा इनणारा एक दिवशी भेट करून दे.
ह्या कपड्या विणणाराची एके दिवशी भेट करून दे. काय अहो ते कपडा त्याच्या धाग्यातून राम राम निघत होतं. हा कपडा जर इतका पवित्र असेल तर इन्नारा किती पवित्र असेल. काशीतले आचार्य, काशीतले शास्त्री, काशीतले पंडित हे सगळे एका जाग्यावर झाले. एका जाग्यावर झाले. अधिकारी लोक होते, शास्त्री, आचार्य, पंडित. आपण नशिबवान आहेत, आपल्या मराठवाड्याला एक शास्त्री लाभले, दैठणकर शास्त्री, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो, तुम्हाला सांगू, काशी विद्यापीठात 3 शास्त्री पहिले आले. काशी विद्यापीठात महाराष्ट्रातले 3 शास्त्री पहिले आले. त्यात मराठवाड्यातले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर, जगन्नाथांना पवार आणि तुकाराम महाराज महामुनी, हे 3 शास्त्री. आता आपण नशीबवान आहोत, आता शास्त्रींची संख्या भरपूर झाली. आता शास्त्रींना कमी नाही, पण त्या काळात 3च शास्त्री होते. 3 शास्त्री. आता काय, आता मी जर सांगितलं उद्यापासून माणिक भाऊ माझ्या नावापुढं हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, काय पत्रिका थोडीच जळून जाती. पत्रिका छापणारा शाही थोडीच लई मोठी लागते. टाक शास्त्री, टाक आचार्य, टाक पंडित, टाक वेदांतिक, हरिपाठ रिवस. असे शास्त्री एकत्रित आले, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, आणि या सगळ्या जणांचा ताफा पंढरपूरला आला. या शास्त्रींना पंढरपूर दाखवणारी व्यक्ती वारकरी होती. त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. देव नाही भेटत हो साधू शिवाय. वेदांतिकाला नाव ठेवलं नाही, पुराणिकाला नाव ठेवलं नाही, शास्त्रींना नाव ठेवलं नाही, आचार्यांना नाव ठेवलं नाही, ग्रंथसंपदा पाठ करणाऱ्याला नाव ठेवलं नाही, पण नामधारका इतकी किंमत दिली नाही. हे पण लक्षात ठेवा. विठाला विठाला. ब्रह्मवेत्ते किती सांगितले तुम्हाला मगाशी मी. शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. म्हणजे लाख, 2 लाख, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, शंकू असे नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. पण नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. वारकरी इतका मोठा आहे. ते अधिकारी मोक्षाचे. हे आचार्य, पंडित, शास्त्री, वेदांतिक, पुराणिक या सगळ्याला जर पंढरपूर दाखिला असेल तर त्याच्यात एक वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे कबीरदास. म्हणून आजही अभंगात त्याचं नाव आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. नावे कबीरांचं, नावे 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 नावे. ती कबीर पंढरपूरला निघाले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपूर जाना. क्या बात आहे. भजन करीत भगवंताचं कबीर पंढरपूरला आले. आणि कबीरांचा एक अंतःकरणात जसा जनाबाईचा भाव होता, कपडा इन्नारा भेटावा, जसा नामदेवरायाचा भाव होता, हा राम राम म्हणणारा कपडा इन्नारा भेटावा, तसा कबीरांचा भाव होता. गौऱ्याला हात लावल्यावर गौऱ्या विठ्ठल म्हणतात, ती हात लावणारी बाई भेटावा. आणि या बाईवर जिची कृपा आहे तिचा गुरु भेटावा. ही कबीरांची पण इच्छा होती, कबीरांची पण इच्छा होती. आणि चांगल्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतो. पुरविली आळी, पुरविली आळी, पुरविली आळी, जे केली ते काळी, जे केली
असताना अभिमान नसला पाहिजे बरं का. गोपी इतक्या श्रेष्ठ पुराणात कोणत्या स्त्रिया झाल्या नाही. गोपी इतक्या, कारण गोपीचं नाव घेतल्यावर एका ब्रह्मवेत्याला समाधी लागत होती. इतकी गोपी श्रेष्ठ. पण गोपीला मिळालेला देव एके दिवशी हरपाला. मिळालेला देव हरपाला. त्याचं उत्तर नामदेवरायनं दिलंय. तुम्हा झाला अभिमान, झाला अभिमान, नावा म्हणे सांग खुन, नावा म्हणे सांग खुन, देवाला म्हणल्या होत्या टाकून आम्हा का गेलाशी पुरुषोत्तमा. देवा आम्हाला टाकून का गेलास. तर देवानं उत्तर नाही दिलं. नामदेवराय म्हणतात तुम्हा झाला अभिमान, नामा म्हणे सांग खून. इच्छा पूर्ण करतो पण अभिमानांच्या नाही, गर्विष्ठ नाही, फुगिरांच्या नाही. हे असे तर लय पडलेत. तिळ मात्र जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. नाही इच्छारित ते. कबीर सात्विक आहेत, जनाबाई सात्विक आहेत, नामदेवराय सात्विक आहेत. अहो हे सामान्य लोक नाहीत ना. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरा भरा नाम्यासवे. पाषाणाची मूर्ती थरथर कापते, नामदेवराय सोब जेवते. काय काय ताकद असेल या लोकांची सज्जनांना. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे देहातीचा मूर्ती देवी, देवी नवे देहातीचा मूर्ती देवी. जाऊ द्या. नामदेवरायनं जीव घालीत असताना एक भेद आला स्वतःच्या विद्वत्तेचा. केली मी आंघोळ नाही मी ओंगळ, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. आंघोळ करून स्वयंपाक आणलाय तुला जेव. पण जनाईबाईच्या बाबतीत जर विचार केला तर 13 लोकांचं उष्ट खाऊ घातलं. जेवी पंढरीराव ती काय ताकद या लोकांची. आणि आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक पुराणिक या सगळ्या लोकांना पंढरपूर दाखवलं एका वारकऱ्यानं कबीरानं. चलो बोले नामदेवाचं घरे आपण तिथे जाऊ. ते हिंदी भाषित होते. आले सगळे तिथं. जनाबाईला बघितलं, पाहिलं, जनाबाईला पाहिलं. आचार्य शास्त्री पंडित तोंडात बोट घालीत होते. शास्त्र वाचू वाचू, पुराण वाचू वाचू बोटाचे कांडे उघडले होते त्याचे. इतके अभ्यास होते. पण देव स्वप्नात नव्हता हो. आणि जनाबाईच्या ताटात देव उष्ट खातोय. तिला दळू लागतोय, तिला भांडे घासू लागतोय, तिला धुणं धुवू लागतंय, तिला गौऱ्या येचू लागतंय. सोप्या भाषेत अजून खाली येऊन सांगतो, तिला नाहू घालतोय, तिच्या वा काढू लागतोय. काय अधिकार. तिला साडी कुटू लागला, तिला दळू लागला. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा, देवा हाताला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. फोडाले साळी कुटता कुटता साळी फोडाले फोड. काय ताकद असून दळू शकतो का माणूस. काही काही प्रांतात प्रांतभेदे. आई किंवा वडील वारल्याच्या नंतर जो पाणी पाचतोय तो उलट्या जात्यानं पसाभर ज्वारी दळून ज्या दिवशी राख सावडायची त्या दिवशी सुपात न्यावा लागती. काही काही भागात. तुमच्याकडे आहे नाही मला काय माहित नाही.
पण काही प्रांतभेद असतो. हा विश्वाचा बाप जनाबाईसाठी जळत होता. काय काय ताकद असं. सगळ्या संतांनी, आचार्यांनी, पंडितांनी जनाबाईच्या पायावर डोकं ठेवलं. जनाबाईने सगळ्यांना प्रणाम केला, वाकून 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 वाकून. पण नामदेवरायाच्या झोपड्यामध्ये एक कपडा असा घडी करून ठेवला होता. आचार्य, पंडित, शास्त्री, वेदांतिक, पुराणिक आणि वारकरी, कबीर या सगळ्या लोकांपेक्षा एकाची दृष्टी त्या कपड्याकडे होती. त्या कपड्याला ओळखलं कबीरानं. आणि जनाबाईची नजरानजर झाली. या कपड्याला सगळ्यात ओळखणारी हीच व्यक्ती दिसती. आणि मग जनाबाईनं कबीराच्या डोक्यावर, पायावर डोकं ठेवलं. बाकीच्याला सगळ्याला नमस्कार केला हात जोडून. आदरणीय होते, माननीय होते. बाकीचे आदरणीय होते, माननीय होते, पण कबीर पूजनीय होते. वारकरी पूजनीय असतो बरं का. हा, काही नुसते वंदनीय होते. नमस्कार, राम राम, जय हरी तुम्हाला, प्रणाम तुम्हाला, पण वारकरी पूजनीय असतो. आणि कबीर पूजनीय होते. आणि कबीराच्या पायावर डोकं ठेवलं. तर एक आचार्य, एक शास्त्री, एक पंडित म्हणला हे मुसलमान आहे. मग जनाबाईनं अभंग काढला. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री. त्या आचार्य, पंडित, शास्त्रीला सांगितलं, अरे तुम्हाला पंढरपूर घडविणारा कबीर आहे. तुम्हाला पंढरपूरची वारी घडवणारा कबीर आहे. स्वतः तर वारकरी आहेत, पण तुम्हाला वारी घडवणारे कबीर, म्हणून त्यांचे पाय पवित्र. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कबीराने दृष्टादृष्ट केल्याबरोबर जनाबाईच्या लक्षात आलं कपड्याविषयी पारख दिसायली. आणि तो कपडा कबीरांना दाखिला. आणि कबीर कपडा मागत असताना जनाबाई देत नव्हत्या. कबीराने सांगितलं, माताजी देव पटकुल दे दो हमें, व अंबर दे दो. अंबर म्हणजे कपडा, पटकुल म्हणजे कपडा, दे दो. जनाबाईनं सांगितलं, नाही देत. हा कपडा मला विटेवरच्या पांडुरंगा समान आहे, माझ्या गुरुदेवा समान आहे. फक्त शोध घ्यायचा आहे, कपडा इनला कोणी. कबीरानं सांगितलं, या हाताने इनलाय, या हाताने इनलाय. मग जनाबाईनं कबीराच्या पायावर पुन्हा डोकं ठेवलं, पुन्हा डोकं ठेवलं. आणि बोभावून नामदेवराला सांगितलं, गुरुदेव कपडा इनणारा व्यक्ती सापडला आहे. नामदेवराय प्रशंसा करतात कबीराची. ज्या व्यक्तीनं विणलेला कपडा जर भजन करीत असेल, त्याचा हाताचा स्पर्श झालेला कपडा भजन करीत असेल, त्या कबीराचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. पण सज्जनांनो, त्याही कबीराला थांबता आलं नाही. त्या जनाबाईला सुद्धा थांबता आलं नाही. त्या नामदेवरायांना सुद्धा प्रतिमेच्या रूपात, मूर्तीच्या रूपात, आपल्याला आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी इथं थांबता आलं. शरीराच्या रूपात नाही थांबता आलं. विठोबा रखुमाई, निधियां नलति सुदीय चंदति काल भयोजना, यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पालो, चारुतिहासं परमति हंसं हंस भया भय जायन्ते, हिरण्य श्राद्धो शंखति श्राद्धो उच्चत भय निजायन्ते. रक्तं चंदन समर्पयामि, अरक्त पुष्पं समर्पयामि, अंगुष्ठाधिष्णान भयो कैलासाधिपतयं नमः, वैकुंठाधिपतयं नमः, सत्यं वासं पतयं नमः, गोलोकाधिपतयं नमः. नारायणो पिंड भयो तति पिंड लुप्त भय जायन्ते, शंख हिरण्यति भयमुच्यन्ते, आप्तेष्टि भय जायन्ते, द्विपिंडी भय सकल सुधा भय छंद सुधा भय जायन्ते, सव्याप सव्यम छंद सुदेव काल भय ज्ञाति जायन्ते. लुप्त पिंड भय कया प्रजनो, मुक्त वर्जनो